सोलापूरच्या शास्त्रीनगर भागातील प्रसिद्ध हॉटेल माशाअल्लाह मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, खिमा मसाला, चिकन अंगुरी, जुम्मा स्पेशल खिचडा, जेवणानंतर स्पेशल चहा मिळेल। किलो प्रमाणे पार्टी ऑर्डर्स स्वीकारले जातील। हॉटेल माशाअल्लाह, शास्त्रीनगर, हनपिया मस्जिद जवळ, सोलापूर। प्रोप्रायटर इब्राहिम कुरेशी। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर SG खानापुरे, मी सोलापूरमधून बोलतोय। आज संपूर्ण महाराष्ट्रातील जे 70 लाख महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी या जमातीचे प्रतिनिधी म्हणून आपले काही लोक या ठिकाणी उपोषण करतायत, तर त्या ठिकाणावरून मी बोलतोय। मित्रांनो, कोळी समाजामध्ये एकूण 2 प्रकार आहेत, एक STतील कोळी आणि दुसरा OBCतील कोळी। तर STमध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी आणि टोकरे कोळी ह्या लोकांना केंद्र शासनाने समाविष्ट केलेलं आहे, आणि OBCमध्ये जे समुद्रकिनारी मच्छीमारीचे व्यवसाय करतात तर ती सोन कोळी किंवा मच्छीमार कोळी यांना OBCमध्ये टाकण्यात आलेलं आहे। परंतु ह्या प्रांत अधिकारी किंवा पडताळणी समित्या यांचा अभ्यास अतिशय कमी आहे, अल्प अभ्यास आहे। या लोकांना ह्याविषयी काही माहीत नाही, आणि म्हणून हे गैरसमजातून ह्या लोकांनी काय केलं, फक्त जे दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगरामध्ये जी कोळी राहतात तेच महादेव कोळी, तेच मल्हार कोळी, तेच डोंगर कोळी अशा पद्धतीने गैरसमजातून ह्यांनी सपाट भूभागावरती जे राहणारे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आहे यांना अनेक वर्षापासून वंचित ठेवलेलं आहे। अगदी 1976 पासून ह्या सगळ्या कोळ्यांना गैरसमजातून यांनी वंचित ठेवलेलं आहे, आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की इंग्रज काळामध्ये या महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळ्यांची नोंदी फक्त कोळीच करा असे आदेश होते, आणि त्या आदेशाला अनुसरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की सगळ्यांच्या नोंदी कोळी झालेल्या आहे। म्हणजे ज्याला आपण आदिवासी क्षेत्र म्हणतो की जुन्नर, आंबेगाव, खेड किंवा तुमचे नाशिक ह्या आदिवासी क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, 5 जिल्ह्यातील 38 तालुके, तिथं सुद्धा कोळीच नोंद आहे, आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण कोळीच नोंद आहे। त्याच्यानंतर त्यांचं रक्त यांचं रक्त एकच आहे, ते पण महादेवाला मानतात, आपण पण महादेवाला मानतो। ते पण पूर्वी बालाघाटातून आणि महादेवाच्या डोंगरातून स्थलांतरित झालेले आहेत, आपण पण महादेवाच्या डोंगरातून आणि बालाघाटातून स्थलांतरित झालेले आहे, आणि त्यांच्यामध्ये पण 24 कोळ आहे, आपल्यामध्ये पण 24 कोळ आहे, आणि त्यांच्याकडं आमच्याकडनं मुली दिल्या गेलेल्या आहे, आणि त्यांच्याकडनं मुली आमच्याकडे दिल्या गेलेल्या आहे। त्यामुळे आम्ही सगळे एकच रक्तातले, एकच घरातले आहे, त्यांच्यात आणि आमच्यात काही फरक नाही। परंतु हे प्रांत अधिकारी आणि पडताळणी समित्या ह्यांचा अभ्यास कमी असल्यामुळं त्यांना डॉक्युमेंटल काही अभ्यास नाही, मानववंशशास्त्रज्ञ काय म्हणतात, की डिस्ट्रिक्ट गॅजेटमध्ये काय लिहिलेलं आहे, सेन्सस रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं आहे, ह्याचं त्यांना काडीचं अक्कल नाही, आणि त्यांच्या ह्या अज्ञानपणामुळे हे बाकीच्या जवळपास 70 लाख महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळ्यांना ह्याने वंचित ठेवलेले आहे। तर मित्रांनो, की आम्ही हे सगळे पुरावे वारंवार की मुख्यमंत्र्यांच्या समोर सादर केलेलं आहे, विरोधी पक्षांच्या समोर सादर केलेलं आहे, अधिकाऱ्यांच्या समोर सादर केलेलं आहे, आणि त्यांनी स्वतःहून मान्य केलेलं आहे की बाबा हे खरं आहे, हे सगळी लोक महादेव, मल्हार, टोकरे कोळी आहे। इंग्रज काळातील कायद्यामुळे ह्यांची नोंदी कोळी झालेली आहे, आणि ह्यांच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे। फक्त समुद्रकिनारचे मच्छीमार कोळीच OBCमध्ये येतात, बाकीचे कोणी OBCमध्ये येत नाही, हे सगळं त्यांनी मान्य केलेलं आहे। फक्त ह्या लोकांनी एक साधं परिपत्र काढून हे या सगळ्या समाजाला न्याय देणं एवढंच शिल्लक आहे। आणखीन एक तुम्हाला सांगतो की टोटल महाराष्ट्रामध्ये 9.35% हे ट्रायबल पॉप्युलेशन आहे, आदिवासींची संख्या आहे, आणि जे स्वतःला ओरिजिनल समजतात त्यांची लोकसंख्या फक्त 3.9% आहे, आणि ज्यांना हे वंचित ठेवतात म्हणजे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी ह्यांच्या सहित हलबा, मन्नेरवालो, ठाकूर, ठाकर अशा जवळपास 33 ते 35 जमाती आज अखेर वंचित आहेत। तुम्हाला सांगतो की 45 जमातीपैकी फक्त 15 ते 16 जमाती सगळे फायदे घ्यायला लागलेत 1950 पासून, परंतु 30 ते 35 जमातींना ह्यांनी एकही कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी दिलेलं नाही। परंतु लोकसंख्या दाखवत असताना मात्र
हे संपूर्ण महाराष्ट्रातलं 9.35% लोकसंख्या दाखवला जातो आणि अनुदान घेताना मात्र संपूर्ण 9.35% अनुदान घेतला जातो आणि आमदार घेताना हे सगळे 9.35% प्रमाणे 25 आमदार घेतात आणि 4 खासदार घेतात, पण व्हॅलिडिटी देताना मात्र हे 5.4% लोकांना तुम्ही बोगस आहे, घुसखोर आहे, जातचोर आहे अशा पद्धतीने ही लोक हिणवत असतात. तर मित्रांनो, आमची एकच मागणी आहे, ह्या OTSP क्षेत्रातील 30 ते 33 जमातींना तुम्ही एकतर त्यांना व्हॅलिडिटी द्या, कास्ट सर्टिफिकेट द्या, त्यांचा संविधानिक हक्क द्या, नसेल तर आजपासूनच 5.4% ट्रायबल डेव्हलपमेंट फंड जो आहे तो फंड पूर्णपणे बंद करा. म्हणजे हजारो कोटींचा फंड आहे तो पूर्णपणे तुम्ही थांबवा. आणि आमच्या लोकसंख्येवरती 14 आमदार निवडून येतात, त्या 14 आमदारांची तत्काळ तुम्ही राजीनामा घ्या. इकडं तुम्ही बोगस म्हणता आणि तिकडं तुम्ही आमदारकी उपभोगता, तर अशा दुटप्पी भूमिका तुम्ही घेत असता. तर हे खरोखर बोगस असतील तर 14 आमदार तत्काळ तुम्ही राजीनामा द्या. 2 खासदार तुम्ही आमच्या लोकसंख्येवर बसता ते तुम्ही राजीनामा द्या. आणि 1976 पासून आमच्या नावावरती, आमच्या लोकसंख्येवरती तुम्ही जे अनुदान आणलेलं आहे केंद्राकडनं, तर ते संपूर्ण अनुदान हे केंद्राकडं व्याजासहित परत करा. हजारो कोटींचं तो अनुदान तुम्ही आमच्या नावावर आणलेलं आहे, तर तो सगळं केंद्र शासनाला व्याजासहित परत करा. हेच आमची मागणी आहे. तर हे जर होत नसेल, आम्हाला जर आमचं न्याय मिळत नसेल, आमचे हक्क मिळत नसेल, तर संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी तर पेटून उठतीलच, परंतु ह्या सगळ्या 33 ते 33 जमाती ज्यांच्यावर विनाकारण अन्याय झालेले आहे, ज्यांच्या विनाकारण ह्या 3-3 पिढ्या बर्बाद करण्यात आलेल्या आहे, ह्या अधिकाऱ्यांच्याकडनं, ह्या 25 आमदारांच्याकडनं किंवा हे राज्य शासनाकडनं बर्बाद करण्यात आलेले, तर हे सगळी आता पेटून उठतील, ठिकठिकाणी आंदोलन करतील, ठिकठिकाणी मोर्चा, रास्ता रोको, ह्या सगळ्या गोष्टी इथून पुढे होतील. आणि मला शासनाला याच्याबरोबर सांगायचं आहे, लक्षात घ्या, आता 1,36,00,000 हे अन्यायग्रस्त आहेत. तर 1,36,00,000 अन्यायग्रस्त आहेत. 30 ते 33 जमाती ज्यांच्यावर विनाकारण अन्याय झालेले आहे, ज्यांच्या विनाकारण ह्या 3-3 पिढ्या बर्बाद करण्यात आलेल्या आहे, ह्या अधिकाऱ्यांच्याकडनं, ह्या 25 आमदारांच्याकडनं किंवा हे राज्य शासनाकडनं बर्बाद करण्यात आलेले, तर हे सगळी आता पेटून उठतील, ठिकठिकाणी आंदोलन करतील, ठिकठिकाणी मोर्चा, रास्ता रोको, ह्या सगळ्या गोष्टी इथून पुढे होतील. आणि मला शासनाला याच्याबरोबर सांगायचं आहे, लक्षात घ्या, आता 1,36,00,000 हे अन्यायग्रस्त आहेत. तर 1,36,00,000 अन्यायग्रस्त आहेत. तर ह्या अन्यायग्रस्तांचा जर प्रश्न नाही मिटला, तर कमीत कमी तुमचे 90 ते 100 आमदार आम्ही तुम्हाला सांगून पाडू, कोणत्या ठिकाणी तुमच्या आमदाराला पाडू शकतो आम्ही तुम्हाला लिस्ट देऊ आणि त्या ठिकाणी तुमचे आमदार पाडू. म्हणून लक्षात घ्या, आम्हाला तुम्ही जर वंचित ठेवत असाल तर तुम्हाला इथून पुढं तुमच्या हातामध्ये सत्ता देणार नाही. आहे ही सत्ता आम्ही हिसकावून घेतो आणि तुम्हालाही वंचित ठेवतो. हे माझं तमाम 1,36,00,000 वंचित हे जे आदिवासी आहेत यांच्या मार्फत मी शासनाला आव्हान करतो, चॅलेंज देतो. तुम्ही जर यांना वंचित ठेवला तर तुमचे 100 आमदार आम्ही घरी बसवतो. धन्यवाद.